32 शिराळा हे शब्द कानावर पडले तरी नागाची प्रतिमा आपोआपच डोळ्यासमोर येते। ते का तर आपल्याच महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा हे गाव नागपंचमीसाठी जगात प्रसिद्ध आहे। या गावात 10व्या शतकात नागपंचमीला घरोघरी जिवंत नागाची पूजा करण्याची अनोखी परंपरा सुरू झाली। काळानुसार त्यात थोडे बदल झाले आणि युवकांनी एकत्रित येऊन शिराळ्यामध्ये चक्क मंडळ स्थापन करत सुरुवातीला रेड्याची गाडी किंवा लाकडी बैलगाडीमधून सजवून त्यातून मिरवणूक निघायला लागली। तसंच जसजसं आधुनिकीकरण झालं त्याप्रमाणे चक्क ट्रॅक्टरमधून जिवंत नागाच्या मिरवणुका निघायला लागल्या। दरम्यान माध्यमांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात शिराळ्यातील नागपंचमी प्रसिद्ध झाली। शिराळेमध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते। नागाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, नागांना उत्कृष्ट पद्धतीने हाताळलं जातं वगैरे हे कुतूहल पाहण्याकरिता गावोगावाची लोक या ठिकाणी यायला लागली। त्यामुळे हा केवळ सण न राहता त्याला यात्रेचं स्वरूप यायला लागलं। शिराळ्याचे ग्रामदैवत असणाऱ्या अंबा मातेच्या शेजारी भव्य यात्रा भरायला लागली। मात्र ही परंपरा कायद्याने खंडित झाली आणि आता स्वरूप काहीसं वेगळं आहे। ते का आणि कसं झालं पाहूयात। मध्यंतरीच्या काळामध्ये उंच नाग, जाड नाग, देखणा नाग अशा स्पर्धा या ठिकाणी होऊ लागल्या। त्याचबरोबर धामण जातीचा साप बिनविषारी असल्यामुळे गळ्यात घालून फोटो काढणे असे प्रकार देखील उतू जाऊ लागले। नेमक्या याच गोष्टींमुळे नागाच्या स्पर्धा भरवणं, प्रदर्शन करणं, साप गळ्यात घालून फोटो काढणं हे सगळं पर्यावरणवादी आणि निसर्ग मित्रांना खटकलं आणि त्यामुळे त्यांनी थेट न्यायालयामध्ये धाव घेतली। 2002 साली हे प्रकरण न्यायालयात गेलं। त्यानंतर न्यायालयाने गावात नाग पकडण्यालाच मनाई केली। तेव्हापासून नागांच्या जीवघेण्या स्पर्धा बंद झाल्या आणि फक्त प्रतिकात्मक पद्धतीनेच म्हणजेच नागाचे फोटो किंवा आकृती काढूनच घरोघरी या पूजा केली जाऊ लागली। आजही या गावात नागपंचमीच्या दिवशी पोलिसांच्या नजरा असतातच। कायद्याचं उल्लंघन झाल्यावर त्यावर कारवाई देखील केली जाते। शिराळ्याला 32 शिराळं का म्हणतात हे आपण पाहूयात। पहिलं या गावाचे नाव श्रीयालय असं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील 32 खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता, म्हणून शिराळा या गावाला 32 शिराळा हे नाव पडलं। आता ही जिवंत नाग पूजण्याची प्रथा सुरू कशी झाली होती त्यावरही एक नजर टाकूया। असं सांगितलं जातं की शिराळ्यामध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते। त्यावेळी त्यांना भिक्षा देण्यासाठी वेळ झाला, म्हणून गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला असा सवाल महाजनांना विचारला। तेव्हा आपण नागाची पूजा करत होतो असं महाजनांच्या पत्नीने गोरक्षनाथांना सांगितलं। गोरक्षनाथांनी त्या महिलेला जिवंत नागाची पूजा कर असं म्हटलं आणि तिने पूजन केलं। तेव्हापासूनच शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आणि गावात प्रत्येक घरामध्ये जिवंत नागाची पूजा होऊ लागली। मात्र प्राणीप्रेमापोटी कायद्याला देखील प्रथा खंडित करावी लागली आहे। वन्यजीव आणि आपल्या रूढी परंपरा यांचं नातं पूर्वापार काळापासून आहे। त्यातच आज नागपंचमीला नाग आणि सापांना एक वेगळं महत्त्व असून 32 शिराळ्यात ही परंपरा मोठ्या भक्तिभावाने जपली जाते। आजच्या या नागपंचमी सणाच्या निमित्ताने न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा।